भाई कोणाचा किडा आहे सकाळ सकाळ मूत पिऊन पडला. आजकालच्या बायांचं ना नवऱ्यांकडे अजिबात लक्षच नाही कुठं मूत पिऊन पडा. त्या काय पटलं पाहिजे बाई बायांना. बाई हा तर माझाच नवरा आहे. बायको अबे साले समज भाड्या काय म्हणला होता मी कामाला चाललो. हे का तुझं काम? अरे कुठं चव घालायची राहिली रे. साऱ्या दुनियेत चव घातली तू माझी. अरे तुझ्या आधी ना चांगलेच चव आलते मला, पण माझीच अक्कल शेण खायला गेली म्हणून तुझ्यासारखा नालायकाला हा म्हणले तुझ्यासारखा नलेक गाज पाडून घेतला मी. एक मिनिट त्यासाठी मिस्त्री मिश्री माझ्यासाठी माझ्यासाठी मिश्री आणली. आई गो किती गुणाचा आहे माझा नवरा. माझच नेहमीच नाचको तोंडे काही पण बोलली. हो ऐका ना, मी ना घरी जाते आणि तुमच्यासाठी मटण बनविते. तुमची उतरली का मग तुम्ही घरी या. हा झोपा. काय रे विराज, एवढे घाईघाईने मला का बोलवलं? अरे ऑफिस सोडून यावं लागलं ना मला. म्हणजे तुला अजून तुझ्या ऑफिसचं पडलेलं आहे का? म्हणजे एवढं पोटतेट करा माझ्या म्हासाडा बायकोला मी माहेरी पाठवलं तरी तुला ऑफिसच नाही राव. तुझं प्रेम नाही सुरेखा माझ्यावर. अरे विराज असं नको करू. नाही नाही मला कळलेलं आहे तुझं प्रेम नाही माझ्यावर. सुरेखा तू शांत बस. माझं आहे तुझ्यावर प्रेम. एक तर किती दिवसांनी आपल्याला असा चान्स भेटलेला आहे. आता 2 दिवस आहे ना फक्त तू मीच आहे. विराज ती तुझी बायको आहे का रे? अरे माझी बायको आणली कपडे नाही घाली. अरे नाही, ती तुझी खरंच बायको आहे आणि ती इकडे येते. अरे बाई माझी बायको असले कपडे नाही घाले. काय हा अहो कधीच्या नावा ड्रेस घातला म्हणलं नवऱ्याला सरप्राईज द्यावा. नवऱ्याने मला एवढं मोठं सरप्राईज दिलंय. तुला माहिती ना मला समाज कार्याचा किती नाद आहे, किती छंद आहे. अगं ही परस्त्री हे बाकडे बसून मुळू मुळू रडत होती. मला राहवलं नाही. माझ्यातलं हे जागा झालं. मी म्हणलं मॅडम एक्सक्यूज मी तुम्हाला काय अडचण आहे का? अगं यांचा नवरा दिवस रात्र दारू पितो आणि या बाईला मारतो ग. मला राहवलं नाही. मी म्हणलं मॅडम अजिबात घाबरायचं नाही. काही वाटलं तर निम्म्या रात्री मला फोन करा. हा मी आहे तुमच्या सेवेसाठी. मॅडम तुम्ही घरी जा, तुमचा नवरा आहे. हा घरी जा घरी जा घरी जा. म्हणजे तू माझ्यावर डाऊट घेते एवढा नीच का मी? नाही हो सॉरी सॉरी. किती गुणाचा आहे ग माझा नवरा. बायको हा अगं तू हे कधीपासून घालायला लागले? अगं कसली गोड दिसते तू. इथं बस इथं बस. अगं असलं रंगीबेरंगी घालायचा ना किती गोड दिसते याच्यात तू. आवडलं? अरे लय आवडलं. अरे उतर नाही. मी का उतरू? माझ्या बापाने हुंड्यात दिलेली गाडी मी नाही उतरणार. अरे पेट्रोल संपलं राव कळत कसं नाही तुला? माझे पेट्रोलचे काय मग मला नाही द्यायचे. मी एकदा सांगितलंय ना मी नसते उतरत म्हणजे नसते उतरत. झक मारली न मामाची केली. तुम्ही आपले म्हणून तुम्हाला सांगतो तुमचं जर लग्न झालं नसेल ना बाबांनो तुमच्या हातापाया पडतो. लग्न करू नका रे, लग्न करू नका. अरे लग्नाच्या अगोदर वाटतं लय भारी असन संसार, बायको आपली लय भारी असन, लय गंमत असन, लय मज्जा असन. हे असे हाल होते रे, असे हाल होते. ओ शुकर माना माझ्या बापाने एवढी सोन्यासारखी पोरगी तुम्हाला दिली तरी नाही तर एखाद्याने दिली असती का? अबे साले चल शांतपणा करायला. ती गाडी ढाकला पुढं. मग जेवायला पाहिजे? जेवण पण नको, पाणी पाहिजे. मग काय पाहिजे? एक पप्पी पाहिजे होती. द्या ना गरीबाला मॅडम. ओ मॅडम द्या ना. हा अरे नको टेन्शन घेऊ. मी सांगितलेलं आहे त्यांना. नाही 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 हे बघ मी बोललेलो आहे ना. कशाला टेन्शन घ्यायचं. हा मी आहे ना. मग मूर्ख माणसा डोळे फुटलेत का? नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको मना गुंतू माया जाळी.
झालं वहिनी? ऋषी भाऊजी यांचा बाहेर लफडा आहे की नाही? काय सांगायची, आवडा लफडे बाजे हे हो. पेटीएम पर 500 रुपए प्राप्त हुए. देव माणूस आहे, देव माणूस. अहो त्यांचे लग्न झालेत का, त्यांनी आदर्श घ्यावा निलेशचा की नवरा कसा पाहिजे. तुम्हाला सांगतो, ऑफिस मध्ये जातो, मुलीकडे बघत सुद्धा नाही, मुलीच्या हाताने कॉपी सुद्धा घेत नाही. बाई होती पुसायला, गडी माणूस ठेवलाय. मला सहन नाही होत. तेव्हा मी एक निष्ठ आहे, मी फक्त बायकोच आहे. सॉरी. अरे ते आलत रे, आतून आलत. अहो ती बघा कसली भारी पोरगी उभी आहे. अरे सॉरी, विसरलोच होतो मी तुझ्या संग आलो. होय, अरे हे काय करू राहिलीस? अहो डोकेदुखीची गोळी घेतली होती, ती गुडघ्यात जाऊन नाही ना, म्हणून असं डोकं खाली करून झोपले होते. कुठे गेलता? हा, अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? ऑफिसचा टायमिंग माहित नाही तुला? होय, जर तुला उशिराच यायचं होतं तर मला सांगायचं ना तसं. ए भाड खाऊ, हा, अरे मी बॉस आहे. सॉरी साहेब, सॉरी. गुड मॉर्निंग. या. काय झालं? ऋषा काहीतरी बोलणार होता. वहिनी तुझे टेटस ठेवतो ना, ते टेटस नका ठेवीत जाऊ. अरे एवढं काय आहे त्याच्यात? अरे आमचं नवीन नवीन लग्न झालंय. आम्ही आता कुठं फिरायला बिरायला गेलो, कुठं आईस्क्रीम खात असो तर ठेवतो स्टेटस. एवढं काय त्याच्यात? अरे पण काही लोकांचं नाही झालेलं लग्न. तुम्ही एकामेकाला आईस्क्रीम खाऊ घालता, त्याची टेटस स्टोरी लावता, आणि एक सोडून 2-2 वाट्या खायचा, पण टेटस नका ठेवीत जाऊ. वहिनीचा 2 दिवसापूर्वी मी टेटस बघितला, सुख कळले. अरे काय कळले? मला तर नाही कळले. तुम्हाला लग्नाच्या 2 दिवसात ह्याच्यात काय सुख कळले? अहो लोकांना फार धुके हो, नका ठेवी जाऊ असे टेटस. अरे होईन तुझं पण लग्न, नको टेन्शन घेऊ. अरे कधी? अरे घरचे मानाव घ्यायला. वहिनीचा तुझा काय जोडा आहे का? तुला तर जोडीने हाणला पाहिजे, असला जोडा आहे तुझा. तुला जातो निल्या, मला पुरी बघा येतात, काळ्या ढेकण्या चेकण्या पागळ्या कसल्या येतात. मी लग्नाला हा म्हणा तयार आहे, त्या नाही म्हणून राहिल्या. मला तुटलोय मी हातून. ओ, अर्धा किलो पोहेचं पाकिट द्या. 35 रुपये झालं. हा, तुम्हाला माहित नाही वाटतं अजून कोण आहे मी? कोण आहे हो तुम्ही? अहो या गावचा नवीन पोलीस आहे मी. ह्या एरियात राहायला आलोय. सॉरी साहेब, काय लागलं तर इथनं नेत जावा. आमच्या शिपायाला पाठवत देत जाईन. काय माल लागला तर देत जावा. होय होय साहेब, काय पैशाचं काय टेन्शन घेऊ नका. ऋषा कामो का नाहीस रे? अरे मिस्त्री वरडायला गेला का? पोरं पाठी पण तुझ्या घरात ठेवून घेतलाची. ऐक ना बाळा, आज आपली पहिलीच भेट आहे. किती छान वाटतंय ना. बोल ना काहीतरी. इंस्टाग्रामवर तर किती बोलायचा. ठीक आहे, माझ्यासाठी एक गाणं बोल. गाडीला काय प्रॉब्लेम झाला? मोठी पार्टी दिसती गाड्या, पैशाला टाकीतोच आता. काय म्हणा इंजिनचं काम करावं लागेल. इंजिनचं त्यात काय करा मग, थोडा खर्च आहे बरं का. खर्च येऊ द्या ना मग. लगेच एकदम तक्रार करून देतो. आलो अरे लय मोठी पार्टी वाटतं. लय मोठं गिऱ्हाईक दिसतंय. आता दिवाळीच काढतो. हा बाय, हे टाकून आलो बरं का. कुठलं होतं सारं लगेच नवीन. हे बाय शॉकअप आणि कायची पूर्ण बदलले बरं का. ते टाकून मग काय ते खड्ड्यात आपटल्यामुळे गेअर तुटल्यासारखं वाटू आलाय. ते तू नाव टाकून. बरोबर. आणि गिअर बॉक्स खोलला तर क्लच पेट देतो टाकू ना. ते टाकून मग काय बॅटरी पण देतो बरं बदलून. थोडा खर्च झालेला आपण थोडं काय करायचं. राहुल बिल आण रे. काय रे भाऊ? एक बिल चल. 1,70,000 कॅश कार्ड चल. ही बिल काय देऊ राहील तुम्हाला? तू गाडी नीट केली ना. अरे माझी गाडी नाही जी. तुझी गाडी नाही? अरे मग कोणाची गाडी आहे? तू काय बोललो होतं मला तिथं?
अरे मी असंच पाहत होतो. अरे पाहत होतो काय तू तर म्हणलं हे सामान टाक ते सामान टाक. अरे तू मला इचिरत होता, मला वाटलं म्हणून म्हणलं मी टाक म्हणून. रे हे काय पैसे काढले की चाल. अरे मी माझी प्लॅटिना धुवायला आलो होतो गाडी घेऊन. कोणते पैसे द्यायचे तुला? अरे मग काय मला गाडीचं काम करायला लावलं. एवढा खर्च केला वावर किती खर्च होईल आता. अरे पैसे काढ चल. तो पैसे पैसे. काढ. हे देखो, याला सोडायचं नाही पैसे देऊ. अरे काय झालं तुला? काय रुपये नसतो भेटत एक बरं का? मिनिट. काय तोय निघ इथून. चाललाय जातो ना परत तुमच्याकडे गाडी सगळ्यात यार कोणी लावा सांगितली पण पैसे काढ. कोणते पैसे ए, द्यायचे थांब तुला? रे. ए. इथून पैसे काढायचे आपले थांब. अरे थांब ना. चक्कर आमचा नाही झाला, तू गोळ्यात नाही संपले. हा, पैसे माझ्या काय कामाचे? पाच कोणी कोणते पैसे काय द्यायचे तुला? बोलायचं काय? हो. चल तुला पोलीस स्टेशनला देतो. हा, चल. यार तू आधी सांगायचं मग. बाबू, आता कोण करते भिडील एवढं आता कसं कसं काय भेटता तुम्ही आता? ते टाकी कोण ते आहे नगर मार्केटला यार टाक देऊन. ए दादा चल लवकर, आधीच ना खूप लेट झालंय. हे घे हेल्मेट. पुढे पोलीस दिसले ना डोक्यात घाल. हे पुढे पोलीस आहेत. हेल्मेट डोक्यात टाक. हेल्मेट डोक्यात टाक ना. अरे हेल्मेट डोक्यात टाक. हो. अयो लय ठणकात आहे रे. तुमचा दसमू सोयपाना असतो नेहमी. हळू चला आता. अयो ओ मॅडम उठा 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 उठा. अहो मी आलेलो आहे ना. सारखा मागवा मागवा. घ्या. अहो जरा नीट बघायचं. रस्ते चांगले नाही आपले. बाकी काय वाटलं ना मला फोन करा. 70 38 22 23 21 22 माझा नंबर आहे. बाय बाय. जा जा. अयो. चला आता बरं वाटतंय मला. काय केलंय? समाजकार्य. तुला माहिती ना समाजकार्याचं किती नाद आहे मला. तुमचं समज. अयो. आईला आयटम ओ मला लिफ्ट भेटेल का? भेटेल ना. कुठे जायचंय? आहे फाटा. बसा ना. थँक्यू. हा किती वेळ लागेल आले फाटेल जायला? अर्धा तास लागेल आला पटायला जायला. ओके ओके ठीक आहे चला. चायला नाद लईच वाईट राव. काय पूर्वी गाडीत नसती बसली तर आता फुलचंद खाता आला असतं. आधीच कधीपासून तलब झाली फुलचंदची. आता हिच्या ना आता बाई ना अर्धा पाऊन तास फुलचंद नाही खाता यायचं. जाऊ दे पण आयटम लय भारी. पटली तर पटली. तुम्ही खूप भारी दिसता. हा थँक्यू. ओ नक्की सोडाल ना आळे फाट्याला? म्हणजे काय? अहो सोडतो ना. तुम्ही म्हणाल ते सोडतो. एवढं काय त्यात आता अर्धा तासात येईन आले फाटा. ठीक आहे ठीक आहे. थांबा थांबा. हा थांबा इथेच थांबा. थँक्यू. घ्या आता थँक्यू. एक तास झालं फुलचंद खाता नाही आलं आणि त्यात पोरगी बोलती थँक्यू. ना नंबर दिला ना इंस्टाग्रामची आयडी दिली. जय आईला कधीपासून फुलचंदची तलब झाली त्या पुरीमुळे खाता नाही आलं मला. ओ दादा लवकर एक कडक फुलचंद बनवा बरं. हा बोल ना अभ्या. काय नाही. अरे तुला काय सांगू माझ्या गाडीत त्यानं लय भारी पोरगी बसली त्या पण तिच्यामुळे मला फुलचंद नाही खाताला राव. अरे पण काय सांगू तुला, एक पोरग होतं येडा भोकाच होता. किती स्लो कार चालवतोय. एकतर मला कधीची तलब लागली रे फुलचंदची. तुला तर माहितीये ना मला फुलचंद शिवाय जमत नाही. चलो भैया. काय आलं सरक माग. अरे झालं काय? अरे ब्रेकअप झालंय. चावी दाखव. हा याच्यामुळे झाला का ब्रेकअप? एवढं मोठं का तुम्ही हँडल करता का? मी कसं हँडल करेन? नाव आहे आपला. होय. पोरं किती आहे तुम्हाला? पोरं 2 आहे. लग्न झालंय तुमचं? अरे लग्न झालंय म्हणून तर पोरं झाली ते र. बिगर लग्नाची पोरं होती ते का? खायला का? तुमच्या पोरांना बाप किती? अरे त्याचा मीच बाप आहे रे. असं काय येड झालं करतोय तू? तू का टकू खायला लागलाय रे? केस का पण पाठ दिसलं निकबर. तुम्हाला किती बाप आहे ते? तू काय रे तू?